एका रिसर्चमधून समोर आलं आहे की 1997 ते 2012 जन्माला आलेले जेनझीज नाही तर 1981 ते 1996 जन्माला आलेले मिलेनियल जास्त हुशार आहेत. पुढची जनरेशन म्हणजे जास्त स्मार्ट हे आपण सगळेच ऐकत असतो, पण अमेरिकेतल्या काही रिसर्चर्स आणि न्यूरोसायंटिस्टनी केलेल्या रिसर्चने हा गैरसमज मोडीत काढला आहे. त्यांनी असा दावा केला आहे की जेनझी हे मिलेनियल्सपेक्षा कमीही इंटेलिजंट ठरत आहेत. ऐकायला काय पण वाटतं, कारण की जेनझीजकडे जास्त टेक्नॉलॉजी आहे, जास्त रिसोर्सेस आहेत, जास्त फॉर्मल एज्युकेशन आहे, पण तरीही त्यांचा अटेन्शन स्पॅम, प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल्स, रीडिंग, मॅथ्स आणि अगदी ओव्हरऑल IQ-सुद्धा कमी होत असल्याचं स्टडीजमध्ये दिसून आलं. न्यूरोसायंटिस्ट आणि माजी शिक्षक डॉक्टर जेरेड कोनी हॉरवॉथ यांनी हा मुद्दा थेट अमेरिकेच्या सिनेट कमिटीसमोर मांडला. त्यांच्यामध्ये 2010 नंतर जेव्हा शाळा कॉलेजेसमध्ये स्क्रीन, टॅबलेट्स आणि डिजिटल टूल्स मोठ्या प्रमाणावरती वापरात आले, तेव्हापासून विद्यार्थ्यांच्या कॉग्नेटिव्ह ॲबिलिटीजमध्ये घसरण सुरू झाली. आजचा एक टीनेजर अर्ध्याहून जास्त वेळ साधारणतः स्क्रीनकडे बघत घालवतो, पण माणसाचा जो मेंदू आहे तो असं शिकण्यासाठी बनलेलाच नाही आहे असं एक्सपर्टचं म्हणणं आहे. आपला ब्रेन समोरासमोर कम्युनिकेशन किंवा खोल वाचन, रिअल लाईफ एक्सपिरियन्सेसमधल्या काही गोष्टींमधून शिकण्यासाठी प्रोग्राम्ड आहे, तर स्क्रीनवरती बुलेट पॉईंट स्क्रोल करण्यासाठी नाही. सो ही समस्या फक्त अमेरिकेत नाही, जवळपास 80 देशांमध्ये आहे. डिजिटल एज्युकेशन वाढलं आणि लर्निंग आउटकम्स घसरले असं डेटा सांगतोय. म्हणूनच एक्सपर्टचा इशारा स्पष्ट आहे की टेक्नॉलॉजी हवीच, पण संतुलन नसेल तर पुढची पिढी जास्त हुशार नाही, जास्त डिस्ट्रॅक्टेड होईल. बाकी तुम्हाला काय वाटतं की नेमकं हुशार कोण आहे? जेनझी आहेत की मिलेनियल आहे? कमेंट्स करून नक्की सांगा आणि फॉलो करा लगावबत्ती.